त्या संपूर्ण कालावधीमध्ये मी सातत्याने आम्ही सगळेजण बाधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो। माझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून व्हीसीद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत, आम्ही प्रत्यक्ष फील्डवर गेलो आणि शेतकऱ्यांशी बोललो, बांधावर गेलो आणि त्या ठिकाणी इतरांना फक्त सूचना देत बसलो नाही। वस्तुस्थिती आहे आणि आमचं काम मी काय आमचे सत्ताधारी नाही, विरोधी पक्षातले लोकांनाही माहित आहे, मी काय उगाच काहीतरी जास्तीचं बोलत नाही, परंतु थेट ग्राउंडवर जाऊन शेतकऱ्यांना शेतावर भेटणं, अधिकाऱ्यांशी आम्ही बोलत होतो। आपल्याला सातत्याने विचारणारा कोणीतरी आहे हे लक्षात आलं की यंत्रणा देखील अलर्ट होत असते, यंत्रणा देखील काम करते। कलेक्टर लोक स्वतः, तहसीलदार तर ठीक आहे, पण कलेक्टर स्वतः त्या ठिकाणी जिथे गारपीट झाले, अवकाळी झाले तिथे जाताना पाहणी करताना देखील आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून यासाठी आपण देखील सरकारचे प्रमुख असू द्या, मंत्री असू द्या, आपण देखील या सर्व बाबींवर लक्ष ठेवून थेट लोकांशी संपर्क साधला पाहिजे। परवा कोणीतरी म्हणालं की मुख्यमंत्री आणि आमचे सहकारी सतत दौऱ्यावर असतात। खरं म्हणजे या विधानाला मला उत्तर द्यायची काही इच्छा नव्हती, परंतु पोराटोरांना लहानपणीच नीट समजावून सांगितलं तर मग पुढे त्यांचा मार्ग सहसा चुकत नाही। परंतु एकच सांगतो, मी काय कोणाचं नाव घेत नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं काम असतं त्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जायलाच पाहिजे, जनतेशी थेट संवाद त्यांचा असायलाच पाहिजे आणि त्यांच्या समस्या जाणून घेणं हे देखील आमचं काम आहे। म्हणजे लंडन दौऱ्यापेक्षा राज्यातल्या कानाकोपऱ्यात गेलेले केव्हाही चांगलं असतं। आणि म्हणून जे कोरोना काळात आपल्या मतदारसंघातही न फिरकणाऱ्यांना मला काही जास्ती महत्त्व द्यायचं नाही आहे, परंतु ज्यांनी माझ्यावर दौऱ्यावर टीका केली त्यांच्या मतदारसंघात देखील अध्यक्ष महोदय कोरोना काळामध्ये कोविड काळामध्ये लोकांना धान्य वाटप आणि इतर जे काही वाटप करण्याचं कामही आपण केलेलं आहे। हे मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि केलेलं सांगायचं नसतं, परंतु जेव्हा काही असा आरोप प्रत्यारोप होतात तेव्हा नाईलाज म्हणून बोलावं लागतं। हे दिलेलं एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला कळता कामा नये, अशा प्रकारची माझी वृत्ती आहे। परंतु काही गोष्टी ज्या आहेत या तुम्हालाही समजल्या पाहिजेत म्हणून मी बोलतोय। नाही अवकाळ हे का आलं ना शेतकरी परत थोडा रेफरन्स ऐका बोलू द्या। शेतकरी अडचणीत असताना नाना भाऊ आम्ही कधी घरात नाही बसलो, प्रत्येक वेळी नानाला माहित आहे, प्रत्येक वेळी आम्ही बांधावर गेलोय, शेतात गेलोय आणि त्यांची परिस्थिती समजून घेतली आहे, त्यांना मदतही केलेली आहे। अधिवेशनाच्या काळात देखील अवकाळी झाल्यानंतर देखील आम्ही दौरे केले आणि शेतकऱ्यांसाठी हे सरकार जे आहे हे सातत्याने प्रयत्न करतंय, संकटमोचक म्हणून काम करणार आहे। आणि म्हणून यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय। राज्यात सरासरीच्या 90% असमान पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं संकट निर्माण झालंय। दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली असा बिनबुडाचा आरोप देखील विरोधकांकडून झालाय। परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना देखील भेटी देऊन पाहणी केलेली आहे आणि यापूर्वी देखील आपण सत्तेत होता। तुम्हाला माहित आहे की केंद्राने दिलेल्या मुदतीमध्ये प्रस्ताव पाठवला तरच केंद्राचं पथक येतं आणि पाहणी करतं। ज्या अर्थी केंद्राने पथक पाठवलं याचा अर्थ मुदतीमध्ये दुष्काळ जाहीर केला हे उघड आहे आणि म्हणूनच त्यामुळे इथून पुढे तरी अंधारामध्ये अशा प्रकारचे बाण मारण्याचे आरोप होऊ नये एवढीच अपेक्षा आहे। आणि अध्यक्ष महोदय
या 40 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना 2587 कोटी इतक्या रकमेची मदत देण्याबाबत केंद्र सरकारला देखील मागणीचं पत्र दिलेलं आहे आणि त्यावर केंद्राने IMCT इंटर मिनिस्ट्रियल कोऑर्डिनेशनल टीम पाठवली। त्यापैकी 15 पैकी 9 जिल्ह्यांना भेटी देखील दिलेल्या आहेत आणि शासनाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची त्यांच्याशी बैठकही झाली। ही मदत लवकर प्राप्त करून घेण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देखील एक बैठक होईल। त्यामुळे लवकरात लवकर केंद्राकडून निधी मिळेल असा विश्वास देखील मला आहे। केंद्राच्या निकषात न बसलेल्या परंतु कमी पाऊस झालेल्या 1021 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे। या मंडळांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, चालू वीज बिलात 33% सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी आदी सर्व उपाययोजना या ठिकाणी सरकारच्या वतीने करण्यात येत आहेत। त्याचबरोबर रोजगार हमीच्या निकषांमध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिथिलता देण्यासह 8 वेगवेगळ्या सवलती लागू केल्या आहेत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता आम्ही NDRFच्या दरात दुप्पट दरानं शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला होता। त्यावेळेस 2 हेक्टरच्या ऐवजी ती मर्यादा 3 हेक्टर केली। जिरायतीसाठी 13,600 रुपये, बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये हे प्रति हेक्टर या दराने भरपाई देखील दिली। आपण NDRFने आता दर काही प्रमाणात वाढवले तरी त्यांच्यापेक्षा अधिक दराने वाढीव नुकसान भरपाई आपण देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा यावेळेस अधिकच मिळेल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कमी होणार नाही। या नुकसानीकरता सध्याच्या SDRFच्या दराने मदत द्यायची झाल्यास अंदाजे अध्यक्ष महोदय 1175 कोटी इतका खर्च आला असता। मात्र राज्य शासनानं वाढीव दरानं मदतीचा निर्णय घेतलेला आहे व हेक्टरी मर्यादा वाढवल्यामुळे 1851 कोटींचा लाभ आपण शेतकऱ्यांना देतोय। 1851 कोटी, 1175 लागला असता 1851 कोटी। पिकांच्या नुकसानीकरता SDRFच्या दरामध्ये 2015 पासून सुधारणा झाली नव्हती। आम्ही त्यात सुधारणा करून वाढीव दरानं मदत केली आणि करत आहोत। जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे। विजयराव, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले। द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये, डाळिंबाच्या बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे। या आच्छादनांसाठी लागणारं जे प्लास्टिक आहे ते जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत। त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच MIDC मध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय आणि शेडनेट, हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण 232 कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे नानाभाऊ। आणि त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचा विचार आपण करत आहोत। त्यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे। हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे। त्यामुळे आपण म्हणतो की त्यांचं द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान आहे, त्याच्यामध्ये काही लोक मोठे व्यापारी असतात पण छोटे व्यापारी जे आहेत ते अगदी कोलमडून जातात। याने यामधून मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो। मनरेगामध्ये
कांदा चाळी असतील, बांबू आहे, शेडनेट आहे, यांचा समावेश देखील करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. गोडाऊन देखील मनरेगामध्ये घेऊ शकतो का, या बाबतीत देखील जशा कांदा चाळींच्या बाबतीत आपण प्रयोग करतोय, याची देखील आपण चाचपणी करतोय. काही सलग गावांचं क्लस्टर बनवून त्यांच्यासाठी गोडाऊन उभारण्याच्या देखील सूचना आपण देतोय. त्याचा देखील सरकार नक्की विचार करतोय, जेणेकरून कापणी झालेल्या पिकांचं अवकाळी पाऊस किंवा गारपीट मुळे नुकसान होणार नाही, यासाठी हा देखील आपला प्रयत्न आहे. इतके वर्ष सततच्या पावसामुळे विजयराव होणाऱ्या नुकसानीची केवळ चर्चा व्हायची, परंतु मदतीसाठी कुठलीच तरतूद यामध्ये किंवा योजना नव्हती. परंतु केंद्राचा 24 तासात 65 मिलीमीटर पावसाचा निकष होता, तो आम्ही बदलला. विशेष बाब म्हणून सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकरिता सुरुवातीला 755 कोटी रुपये 59 लाख आणि नंतर 1500 कोटी रुपये आपण मंजूर केले सततच्या पावसाच्या नुकसानीपोटी. अशा रीतीने सुमारे 36 लाख शेतकऱ्यांना 2255 कोटी 69 लाख इतका निधी आपण मंजूर केला. यंदाचा दुष्काळ आणि अवकाळीची मदत 4438 कोटी रुपये इतकी आहे. अशा रीतीने मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून एकूण मदत निधी 14,891 कोटी रुपये इतका आहे. शेतकऱ्यांकरता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना यावर्षी आपल्या सरकारने सुरू केला. जसं केंद्र सरकारची आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता, तशाच प्रकारची योजना राज्य सरकारने त्यांचे 6,000 केंद्राचे आपले 6,000 असे सुरू केले आणि त्याकरिता 5,700 कोटी इतक्या रकमेची तरतूद देखील केली आणि 85,60,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते पहिला टप्पा 1,720 कोटींचा आपण जमा देखील केलेला आहे. हे देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. शेतकऱ्यांना आपत्तीमुळे नुकसानीला नेहमी सामोरं जावं लागतं. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे कोणाची वाजवायची आहे, अनेक शेतकरी तसेच वाजवायला इकडच्या लोकांना बरोबर येते. इतकी वर्ष प्रीमियमच्या रकमेमुळे अनेक शेतकरी पीक विमा घेत नव्हते. मात्र आपल्या सरकारने केवळ 1 रुपयात पीक विमा योजना देण्याचा निर्णय घेतला आणि पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तब्बल विजयराव 177% वाढ झाली आहे. 177%. हा देखील इतिहास, हा देखील मिळालं दाखवतो ना पुढे किती मिळाले ते. 2023च्या खरीप, हेच तर तुम्ही मान्य करत नाही मिळालेलं. अरे विचारा ना, नाही आकडे आहेत माझ्याकडे. 223च्या खरीप हंगामामध्ये राज्यातल्या 1 कोटी, अरे सुनील तिकडे नाही आहे मुंबईमध्ये, 1,70,00,000 व रब्बी हंगामामध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत विक्रमी सहभाग नोंदवलेला आहे. विम्याच्या प्रीमियमची रक्कम सरकार भरती आहे. मागील वर्षी यासाठी 2,000 कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावर्षी विजयराव 5,174 कोटी रुपयांची तरतूद केली सरकारने. आम्ही नुसता 1 रुपयात पीक विमा देऊन थांबलो नाही, तर पूर्वी शेतकऱ्यांची जी आता आपण म्हटलं की तक्रार असायची की विमा कंपन्या नुकसान भरपाई देत नाहीत, त्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेतलेली आहे आणि विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना नुकसान भरपाई पोटी योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना देण्यास सांगितला. त्यामुळे या खरीपामध्ये झालेल्या नुकसानीपोटी विमा कंपन्यांकडून 2,121 कोटी इतकी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे अग्रिम, आणि त्या पोटी कंपन्यांकडून 1,217 कोटी एवढी रक्कम अग्रिम वाटप झाली. 25% अग्रिम वाटप झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
विजय भाऊ मगाशी म्हणाले की तिकडे पीक विम्यामध्ये जी आहे हे कुठलं नाव सांगितलं ना तुम्ही राठोडचं, यवतमाळ मधला दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याबाबत आपण या ठिकाणी सभागृह माहिती जी दिली त्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. दिलीप वामन राठोड या शेतकऱ्याचे एकूण 3 अर्ज होते. विरोधी पक्ष नेत्यांचा आक्षेप होता की किमान 1000 रुपये पीक विमा मिळाला पाहिजे आणि शासनाची तशीच घोषणा आहे, तसाच निर्णय आहे. या शेतकऱ्याला फक्त 53 रुपये मिळाले आपण असं म्हटलंय. त्याचा तक्ता माझ्याकडे आहे. त्यामध्ये त्याच्या अन्य एकूण ही जी रक्कम आहे त्याच्या एका खात्यातली आहे, पण त्याच्या अन्य 5 खात्यात मिळून या शेतकऱ्याच्या खात्यावर 1583 रुपये इतका पीक विमा मिळालेला आहे. त्याला त्याचे 1583, तुम्ही 53 रुपये म्हणाले ना, तर हे 1583 रुपये मिळालेत. त्याचा बँकची डिटेल माझ्याकडे आहे. त्यामुळे तो सिक्युरिटी, तुम्ही म्हणाला होता की 53 रुपये सांभाळायला सिक्युरिटी द्या. त्यामुळे ती वस्तुस्थिती नाहीये. आपल्याला कोणी ब्रीफिंग केलं ते चुकीचं आहे. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेता म्हणून 1583 रुपये मिळाले आणि त्यामुळे तुम्ही सभागृहामध्ये माहिती देताना वस्तुनिष्ठ दिली पाहिजे, कारण तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, सभागृह विश्वास ठेवतो आपल्या सदस्यांवर. त्यामुळे तुम्ही नंतर बोला ना. नाही विरोधी पक्ष नेते बसा. नाही सर्वप्रथम एक मिनिट नाही बसा, थांबा बसा. बिलकुल नाही, त्यांचा रिप्लाय होऊ दे. ऐका, ही अल्पकालीन चर्चा आहे, ही अल्पकालीन चर्चा आहे आणि त्याचे नियम जे आहेत ते आपल्या पायाला लागतील. आपण बोला. असं नाही होऊ दे, असं नाही होऊ दे. बसा 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 बसा. या ठिकाणी आपण सांगितलं की 1217 कोटी 25% अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आपण तपासू शकता. ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे नुकसान भरपाई नाकारलेल्या विमा कंपन्या केंद्राकडे धाव घेता. आपल्याकडे तर त्यांचे आपण निकालात काढतो अपील, पण त्याची अपील निकालात काढून तात्काळ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे अशा प्रकारचं पत्र आणि विनंती आम्ही केंद्र सरकारला पण केलेली आहे. ठिबक सिंचन व तुषार सिंचनासाठी पर ड्रॉप मोर क्रॉप या योजनेत एकूण 659 कोटींचा निधी आपण दिलेला आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत एकूण 643 कोटींचा निधी दिला आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत 654 कोटींचा निधी अध्यक्ष महोदय आपण वितरित केलेला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना या आधीच्या सरकारने या योजनेकडे साफ दुर्लक्ष केलं होतं. का तर केवळ नानाजी देशमुख हे जनसंघाचे आहेत म्हणून. अरे योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी आहेत, शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे. याच्यात कुठं राजकारण करायचं. आणि म्हणून एवढंच सांगतो, शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणी काहीतरी, अशोकराव तुम्ही पण, तुम्हाला लागलं का तिकडचं. आणि त्यामुळे आपण आपल्या खिशातून देत नाही. हे पैसे शेतकऱ्यांचे आहेत, हे जनतेचे पैसे आहेत. त्यामुळे त्याचा वापर जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. सरकारकडचा हा पैसा जनतेचा आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, जे काही आपण राजकारण करायला खूप वाव आहे आपल्याला, तसं राजकारण आता अधिवेशनामध्ये रोज पायऱ्यांवर करता बाहेरही होत आहे. काही लोक फक्त बोलण्यासाठी इकडे येतात, अधिवेशनामध्ये टीका करून परत जातात, हेही मला माहित आहे, पण ते जाऊ द्या. आणि त्यामुळे राजकारणासाठी अनेक विषय आहेत अध्यक्ष महोदय, पण केवळ स्वतःच्या कद्रू वृत्तीमुळे आपल्या बळीराजाचं नुकसान होता कामा नये, हे मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. आणि ज्या वेळेस तो बळी